आर पार यार एक सुंदर मराठी चित्रपट आणि एक काय म्हणतात त्याला एक अप्रतिम मराठी चित्रपट. जेव्हा क्लॅश असतात ना, जेव्हा दोन चांगले चित्रपट एकमेकांसोबत येतात, माझं तर प्रामाणिक मत आहे की क्लॅश होऊ नाही द्यायला पाहिजे, पण कधी कधी नाईलाज असतो. एनिवेज आर पार विषयी जर बोलायला गेलं मित्रांनो, एक सांगेल म्हणजे ज्या वेळी ट्रेलर बघायच्या आधीची एक गोष्ट सांगतो मी. त्याआधी नावावरून वगैरे मी एवढं जास्त एक्सपेक्टेशन नव्हतं केलं. ट्रेलर नक्कीच आवडलेला मला तेव्हा, आणि ट्रेलरच इतका जबरदस्त होता ना की म्हटलं यार हा चित्रपट नाही सोडायचा. आणि मित्रांनो एवढंच सांगेल, हा चित्रपट थिएटरमध्ये बघा, सिनेमा हॉलमध्येच बघा. माझी मनापासून रिक्वेस्ट आहे. एक लव्ह स्टोरी पेक्षाही खूपच जबरदस्त. आणि जर मी अभिनयाविषयी बोलायला गेलो, सर्वांनी जबरदस्त केलं आहे. मला सगळ्यात जास्त जर काही आवडतं तर डायरेक्शन, स्टोरी टेलिंग. तुम्ही स्टोरीसोबत पुढे जातात आणि तेच आय थिंक मॅटर करतं. कॅरेक्टर डेव्हलपमेंट मस्त आहे. कॅरेक्टर्स पण आय मस्ट से दॅट एन्जॉयबल आहे सगळ्यांना बघून. म्हणजे एक तऱ्हेने त्यांची ॲक्टिंग तर जबरदस्तच आहे आणि रिअलिस्टिक वाटतं सगळं. म्हणजे ॲक्टिंग करतायत ते पडद्यावर, ऑब्व्हियसली असं नाही वाटत, रिअलिस्टिक एव्हरीथिंग. सो हे पूर्ण क्रेडिट जातं डायरेक्टरला, प्रोड्युसर्सला आणि ऑब्व्हियसली ॲक्टर्सला. पण स्टोरी रायटिंग खरंच डिफरंट आहे. इट्स नॉट लाईक नॉर्मलची लव्ह स्टोरी वगैरे, खूप डीप आहे यार. मी एवढंच सांगेल मित्रांनो, प्लीज डोंट मिस धिस. थिएटरमध्ये बघा यार, नंतर त्या गोष्टी सोडा OTT आणि नंतर येईल टी व्हीवर वगैरे टाईप्स. प्लीज एक चांगला अनुभव मिस नका करू, माझं एवढंच म्हणणं आहे. बाकी तुमच्यावर आहे, तुम्ही हा चित्रपट बघितला का नाही नक्की सांगा. बघितला तर कसा वाटला, तुम्ही तुमचे मनातले रेटिंग्स पण सांगू शकतात चित्रपट बघितल्यानंतर. मी 5 मधून 4 रेटिंग्स देईल यार. प्लीज मस्ट वॉच थिएटर्समध्ये.